प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. मोर्चा काढणार आहे. 11 ऑगस्टला इंडिया आघाडी मोर्चा काढणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधींच्या आरोपांवर इंडिया आघाडीचं एकमत झालंय. असं आहे की देशामध्ये लोकशाही आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय ऑब्जेक्शन असेल, विरोध असेल, तर त्याबद्दल शांततेनं मोर्चा काढणं हे लोकशाहीमधलं जे एक सत्याग्रहाचं हत्यार आहे. आणि मग त्याला काय उत्तर द्यायचं, ते चुकीचं आहे, बरोबर आहे, ते सर्व संबंधित देत आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जे आरोपी होते ते बावनकुळेंचा सत्कार करताय. जामीनवर बाहेर आलेले विनोद गंगवणे कार्यक्रमात मानाचं स्थान दिलं जात आहे. सरकारला भाजप आमदार जगजितसिंह पाटील या सत्काराला त्यांची पण उपस्थिती होती. केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने निर्णय घेतलाय. सर, मला कल्पना नाही का लावलेला आहे, परंतु काही हिंदू संघटनांनी जे आहे अशी मागणी केली होती की त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही चुकीचा इतिहास मांडला गेला असं त्याचं म्हणणं होतं. आता तो सिनेमा काय मी पाहिलेला नाही आणि मग त्यामुळे चुकीचं त्याच्यात काय ते मला काही माहीत नाही. साहेब, आशिष शेलार असं म्हणताय की मराठी चित्रपट जागतिक स्तरावर गेले पाहिजे आणि दुसरीकडं याच चित्रपटांना असा जर विरोध होत असेल, काही चित्रपटांना थिएटर मिळत नाही. हे दोन्ही विषय जे आहेत फार वेगवेगळे आहेत. एखाद्या सिनेमाला विरोध होणं त्याचं काही अनेक कारणं असतात. ती कारणं जे आहेत तेव्हा ते समज दूर केले गेले पाहिजे. आणि हा वेगळा प्रश्न आहे की मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही. ही आपली तक्रारी आजची नाही, अनेक वर्षाची आहे. आणि खरं म्हणजे आता आपण हे मल्टिप्लेक्सेस ज्या सगळीकडे झाले, ह्या मल्टिप्लेक्स जे आहे ते धोरणसुद्धा मीच ठरवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने जी एक संस्था आहे केंद्राची ईडी, ज्या फेऱ्यात तुम्ही पण म्हणजे तुम्हालाही त्रास झाला, त्या ईडीला असं फटकारलंय की भामटेपणा सोडून कायद्याच्या चौकटीत काम करा. कारण की अनेक प्रकरणं असे की त्यात ते सिद्धच झाले नाही आणि उगाच त्रास होतोय. म्हणजे ज्यांच्यावर आरोप होतात त्यांना मानसिक त्रास होतो. काय सांगा? ठीक आहे, आता हे सगळं काही बाहेर येतं आहे आणि त्यानुसार त्यांचे कान टोचले जातात. त्यातून निश्चितपणे जे आहे सर्व ज्या आहे या तपास यंत्रणा ज्या आहे ते काही धडा घेतील. साहेब, पहिल्या प्रश्नावर पुन्हा येतो. जे आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी जे आहे पुढाकार घेतला होता. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये अनेक थिएटरचं उद्घाटन केलं होतं. कारण त्याच्या अगोदर फक्त गुजरातमध्ये मल्टिप्लेक्सेस होते. आता आमची पण अशी एक समज होता की त्याच्यामध्ये 500चे काही थिएटर असतात, 300चे असतात, 200चे असतात. तर एखादा तुम्हाला सिनेमा असा वाटला मराठी किंवा त्याला फार गर्दी होत नाही तर ते लहान थिएटर असेल 200चं, 250चं, त्याच्यामध्ये लावा. चांगलं असेल तर 500मध्ये लावा, 1000मध्ये लावा. परंतु हे काही लोक जे आहेत हे दाद देत नाहीत, हे खरं आहे. आणि मग त्यामुळे मग आंदोलनाला सुरुवात होते. तर आता या बाबतीमध्ये आशिष शेलार स्वतः लक्ष घालतील. एखाद्या अलायन्सवर काय परिणाम होतो असं काही मला वाटतं. साहेब, धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात कमबॅक होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारमधल्या सूत्रांची माहिती आहे. महायुती मुंडेंसाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे. आनंद आहे ना, त्याच्यामध्ये दुःख काय आहे? साहेब, खालिद का शिवाजी हा चित्रपट येतोय. एकीकडे रिलीज ब्रेक लागलाय, दुसरीकडे आपले हे म्हणताय की मागच्या रांगेत बसले होते आणि कमल हसन जे होते त्यांना पुढच्या लाईनीत बसवलं होतं. इंडिया आघाडीचा पहिला प्रश्न पुन्हा येतोय. इंडिया आघाडीच्या बैठकीत जे उद्धव ठाकरेंना मागे बसवलं होतं आणि कमल हसन जे इतर दक्षिणात्य नेते असतील त्यांना पुढे बसवलं होतं. सर, मला काही कल्पना नाही, मी पाहिलं पण नाही कोण मागे बसले कोण पुढे बसले. परंतु एकच आहे की यातल्या काही लहान म्हणजे ह्या अशा कारणांमुळे जे आहे
फार काही आघाडीवर परिणाम होत नाही. कदाचित उद्धव ठाकरे हे नंतर गेले काय आहे आणि पुढे जागा भरल्या असतील तर पुढे पण पाहुणे असतात, मग त्यांना पण उठवणं जे आहे कठीण जातं. काही अडचण काय नाही, मला काही कल्पना नाही. त्याच्याबद्दल ऑथेंटिकली जे आहे बोलणं हे चुकीचं आहे. मी एक असं वक्तव्य केलं की 15 दिवसात इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे. शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय, असा आरोप केला त्यांनी. तर त्यांना जास्त माहिती मिळत असेल, कुठून माहिती मिळते अशी काय मला माहिती नाही. परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं किंवा भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही. की आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जातो, आम्ही हे बघत नाही स्टेजवर कोण बसलेले आहेत. 2 जण ओळखीचे असतात, 4 जण अनोळखी असतात. आम्हाला वाटतं इथले कोणतरी असतील बाबा, त्यातला एखादा कोण चुकीचा असेल तर तो दोष जो आहे तो पाहुण्यांचा नाही. माझ्याकडे सुद्धा आता तुम्ही पाहता की अनेक लोक येतात फोटो काढा. आता मी त्यांना कुठे विचारलं तुझा धंदा काय, तू बाहेर काय करतोस, तुझ्या काय सवय, हे का मी विचारतो बाबा काय होतो. बाहेर कुठे गेलो तिथे भूमिपूजनासाठी उद्घाटनासाठी अनेक लोक फोटो करत येतात. आम्ही काय करायचं. त्याच्यामुळं हे जे आहे याला बावनकुळेंना दोष देणं काहीच अर्थ नाही. बरं आम्ही एखाद्या सांगितलं नाही मी तुला फोटो काढून देत नाही आणि तो नेमका जर चांगला तिकडे कार्यकर्ता असला तर परत आपल्याला अडचण होते. त्यामुळे जे आहे हे असे प्रकारचे लहान मोठे सगळे नेत्यांच्या बाबतीत घडत असतात आणि याचा दोष हा त्या नेत्यांना देऊन चालत नाही. तर जे काही स्थानिक नेते असतील ज्यांना माहितगार आहे, जे माहितगार आहे की हा मनुष्य कोण आहे, हा मनुष्य कोण आहे, त्या लोकांना दूर ठेवणं हे स्थानिक लोकांचं काम आहे. सर, इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे मागच्या रांगेत दिसले. कमल हसन जे दाक्षिणात्य ऍक्टर आहे, इंडिया आघाडीची जी बैठक झाली दिल्लीमध्ये त्यात उद्धव ठाकरे साहेब हे मागे बसले आणि कमल हसन हे पुढे बसलेले होते. आता नव्या वादाला कुठेतरी तोड फुटण्याची शक्यता. मला नाही वाटत तसं नाही आहे. मला काही कल्पना पण नाही काय, पण तिथे जे सगळेच नेते आहेत ना, प्रत्येकाचे अनेक खासदार आहेत, कोणी प्रत्येक राज्याचे लीडर लोक जमतात ना तिथे.